एका बाजूला अथांग समुद्र तर दुसऱ्या बाजूला घोटभर पाण्यासाठी सुरू असलेली जीवघेणी धडपड. हे चित्र आहे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठ्या समुद्रकिनारी कोळी बांधवांच्या पाचपंढरी गावात. समुद्राच्या कुशीत वसलेल्या या गावात आज पिण्याच्या पाण्याचा थेंबही दुर्मिळ झाला आहे. गावातील विहिरी तळ गाठून कोरड्या पडल्या आहेत, तर बांधतीवरे नळपाणी योजनेतून तब्बल 15 दिवसांनी अवघे 4 हंडे पाणी मिळत असल्याचं धक्कादायक स्थिती आहे. पाणी आणण्यासाठी महिलांची दिवसरात्र सुरू असलेली धावपळ, वयोवृद्ध आणि अपंग व्यक्तींचे होत असलेले हाल आणि विकतचे पाणी घ्यायचे तर पैसे आणायचे कुठून या विवंचनेत अडकलेले ग्रामस्थ. हे दृश्य कोणाच्याही डोळ्यात पाणी आणणार आहे. पाण्यासाठीची ही झुंज आता जगण्याच्या लढाईत बदललेली आहे. पाहूया पाचपंढरी गावातून आमचा हा विशेष ग्राउंड रिपोर्ट. त्यांचा रे भाव असं जीव नको 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 झालोय. आता केव्हा पाऊस पडते ते पण येत नाही. पावसाचं पाऊस पडला असता तर थंडावा तरी भेटला असता, पाणी तरी भेटलं असतं भरपूर. पाऊस पण नाही परत पाणी नाही. उन्हात न वैताग येते उलट जीवाला. असं वाटतं काय मेलेलं परवडलं पण जिवंत परवडलं नाही. त्रास होतो, 4 महिने त्रास होतोय पाण्याचा. कारण का 12 दिवसांनी 15 दिवसांनी पाणी एकदा नळाला येते. ते नळाचं पाणी 15 दिवसाला पुरत नाही. टँकर वगैरे काय इकडे आमच्या साईडला येत नाही, कारण काय रोड चांगला नाही म्हणून. मग ह्याच्यावरता आम्ही या विहिरीचं पाणी आंघोळीला घेता, वापरता, कपडे धुवायला वापरता. नळाचं पाणी 15 दिवसांनी येते, ते आम्ही पियाला फक्त एक एक जाग वापरता. त्यांना पाण्यासाठी कमतरता अंगात रक्त नाही, उन्हात राहून पाण्याला डॉक्टर तुझं कमजोर झाली तर उन्हात राहता, उन्हात त्रास झाला तुम्हाला. काल पण 3 दिवस झोपून काढले का शेवटी सलाईन लावून आज पाण्याला बारकेला घेऊन मुलीना. चल बाई बोल थोडं पाणी बघू पियासाठी, ते तरी आपण खाऊ आणि घरीच रांधून घेऊ जेवण. आता 2 बरणे नाही तर 4 अंडे भरून ठेवले. 250 रुपयाला 200 लिटरचं बॅलर भेटतंय, तर कसं होणार आमचं तेच आम्हाला कळत नाही. सरकारने ह्याच्याकडे आणि फक्त पाणी पुरवठा आम्हाला एकाच माध्यमातून होतं, बांधतिवऱ्याकडून. तर त्याच्यासाठी काहीतरी करा. विहिरीचं नाहीच आमच्याकडे, दंकिन पण नाही. मग आम्हाला पाणी पुरवठा कशा माध्यमातून होईल आणि काय होईल कळत. ह्याच्या आधी सुरळीत पाणी पुरवठा होता, पण ह्या वर्षभरात अक्षरशः आम्हाला लोकांना हैराण केला ना. त्याच्यात ही अपंग लोक, ते वृद्ध बायका शेजारात एकट्या राहणार आहेत, तर कसं काय होणार. पाण्याच्यासाठी खूप मोठ्या समस्या आहेत. फक्त 15 दिवस महिन्यात 2 वेळा नळ येतात, 15 दिवसांनी. त्याच्यामुळे आम्हाला पाणी विकत घ्यायला लागतं. 500 लिटरचं बॅलर 500 रुपयांनीच घ्यायला लागतं. मग ते 500 रुपये 1000 रुपये आम्ही पाण्यासाठी घालायचे आणि आम्ही पोटपाणी कसं भरायचं हो असं सांगतो सरकारला. त्याची दक्षता घ्या. आम्ही वनवन करतो पाण्यासाठी आणि आम्हाला पाणी फक्त बांधतिवऱ्याचंच आहे, दुसरा कुठला लाईन नाही आम्हाला पाण्याची. घरातला 15 माणसं आहेत. आज एकटी बाई आहे मी. एकटी बाई ती पाणी हाणणार कुठून. एकटी बाई 15 माणसांना 5 पुरुष आहेत, 2 वृद्ध म्हातारे आहेत आणि लहान मुलं आहेत 4. मग आम्ही पाणी एवढा एकटी बाई मी कुठून आणू एवढं पाणी. माझ्याकडे पैसा नाही पाणी विकत घ्यायला. मग माझे जामच हाल होतात पाणी आणायचे. मग मी पाणी हाणू कुठून. तरी पण त्यातून थोडं काम करायचं आणि एक हांडा तो एक माणसाला पण पुरत नाही पियाला. आणि एवढा ऊन झालाय, जाणार कसा. एका मगामध्ये एक अर्धा मग पण पाणी येत नाही, कारणा टाकला की विहिरी. आणि मी तर हाताने अपंग बाई आहे, बघू शकता. मग आम्ही आता पाण्याला पैसा घालवायचा कुठल्या दिवसांनी नळ येणार, एकदा 8 दिवसांनी येणार. ह्याची जवळ तुम्ही जरा नोंद घ्या आणि आमच्याकडे लक्ष लावा आणि आमच्या हे समस्या जरा सोडवा, एवढी विनंती आहे सरकारला हात जोडून. मग ही लंगडी पांगी माणसं जाणार कुठे. आमच्या विहिरीतलं पाणी नाही, विहिरी नाहीच गावात. आमच्या आम्ही टिवऱ्या बांधायचं पाणी ते पण 15 दिवसांनी येते पाणी. मग आम्ही जीवन जगवायचं कसं. तर आमच्या म्हाताऱ्या मोऱ्यांची तुम्ही काहीतरी सोय करा. सरकारने सोय करायची. खूप पाण्याची. आम्ही म्हातारी माणसं काठी घेऊन कुठे जाणार. आमची सोय करा काय. आमच्या म्हणजे त्या विहिरीवर दिवस आम्ही राहायचे आणि मी कुठे बाजारात हातात न जात नाही. तब्येत बघा वरून खोर उठले होते त्या विहिरीवर जाऊन. अशी ससरा तेवढे जेवण रांधायचा, तेवढ्याच मुलांची कापरा. कसं करायचं आम्ही यावर. आमची घ्यायला पैसा नाही, मी कुठेच जात नाही, मी घरातल्या मध्ये असता. मग काय करायचं ना, कमाईला जात नाही मी, घरामध्ये असता. मग आम्ही पाण्याला कुठे आणणार. आमचे फोर उठले होते, असे भुंगलासारखे झाले होते, असे वरून.
दोऱ्या फुटल्या होत्या.